नमस्कार, तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. मनीषाज किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी खूप अशी स्पेशल रेसिपी घेऊन आले. बेसनाचे लाडू. तर सर्वांना आवडतात, लहान मुलांना आवडतात. तर चला बनवूयात आपण बेसनाचे लाडू. चला मग किचनकडे. चला तर मग आपण बघू बेसनाच्या लाडूसाठी लागणारं साहित्य. चला, बेसनचं पीठ घ्यायचं 2.5 पेला. याच्यानी 2.5 पेला आणि 1.5 पेला साखर घ्यायची. ह्याच मापाने. तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 2 पेला घेऊ शकता, पण मी 1.5 पेला घेतले. आणि घरचं तूप 1 पेला घ्यायचं. आणि वेलची पावडर आहे. तर डाळ आणायची, हरभरा डाळ आणून थोडी उन्हाला ठेवायची. थोडं ते भाजून घ्यायचं. भाजून घेतल्यानंतर तुम्ही गिरणीला जाऊन दळून आणा. ते घरच्या डाळीच्या पिठाचेच लाडू बनवायचे, विकतच्या पिठाचे नाही. चला आपण लाडू बनवायला घेऊयात. मी अगोदर कढई गॅसवर फ्री हीट करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपलं डाळीचं पीठ सर्व घालून घ्यायचं. अगोदर सुरुवातीला पीठ भाजून घ्यायचं. सुरुवातीला तूप नंतर वापरायचं. आधी पीठ भाजून घ्यायचं थोडं. चला मग आपण पीठ भाजून घेऊया. थोडंसं अर्धा भाजून झालेलं आहे. हे बघा, गॅस बारीक करायचा. मीडियम गॅसवरच पीठ भाजायचं, म्हणजे खाली करपत नाही. हे बघा, अर्धं पीठ आपलं भाजून झालं. कलर चेंज झाला आहे पिठाचा. आता आपण त्याच्यामध्ये तूप ओतू. थोडं थोडं ओतून मिक्स करून घेऊ, म्हणजे गाठी बनत नाही. तर मिक्स करून घेऊ छान. आणि एकसारखं कंटिन्यू हलवायचं त्या पिठाला. आपण तूप घातल्यानंतर आपलं पीठ एकजीव छान झालेलं आहे बघा. हे बघ, तूप घातल्यानंतर कंटिन्यू हलवत राहायचं पीठ. एवढंच मेजरमेंट तुपाचं एवढंच ठेवायचं. ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्त तूप घातलात तर लाडू गोल बनणार नाही. म्हणून तूप बरोबर आहे. ह्याच्यापेक्षा जास्त अजिबात वापरायचं नाही तूप. तर ते आपण छान मंद आचेवरती पीठ भाजून घेऊ. म्हणून अगोदरच छान अर्ध पीठ भाजून घ्यायचं. ह्याच्यासाठी तूप घातल्यानंतर असा गोळा तयार होतो. खमंग असं पीठ भाजून घ्या. वास सुटलाय मस्त. होतच आहे, जवळजवळ झालेलंच आहे. तर पीठ पूर्ण भाजून झाल्यानंतर थंड होईपर्यंत ठेवायचं. त्याला आपण गॅसवरून खाली उतरून घेऊया. आपलं पीठ थंड झालंय. हे बघा, कारण पीठ पण छान भाजलं गेलंय. हे बघा, छान ब्राऊन कलर आलाय पिठाला. त्याच्यामध्ये मी 1.5 पेला साखरचं मेजरमेंट सांगितलंय. तर आपण जेवढा ज्या पद्धतीने आपण गोड खातो तशी आपण साखर मिक्स करू. वेलची पावडर 1.5 टेबलस्पून घालायची. सगळं मिक्स करून घ्या छान. साखर घातल्यानंतर आपण चमच्याने मिक्स करत बसायचं नाही. हाताने छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं लाडू, म्हणजे गाठी बनणार नाहीत. छान अगदी मस्त. हे बघा, आपण पिठामध्ये साखर घातलेलं आहे. हे बघा, एक छान एकजीव करून घ्यायचं. ते पीठ असं मळून घ्यायचं, म्हणजे साखरेची गाठ किंवा पिठाची गाठ बनत नाही. एकजीव छान झालंय बघा आपलं पीठ. हे बघा. आता चला मग आपण लाडू वळायला घेऊया. चला,
छोटे मोठे तुम्ही जसे बनवता तसे लाडू बनवा. हा साईज बनवा लाडूचा. तर आपले लाडू वळून तयार आहेत. घरगुती पीठ, घरगुती तूप, तुपातले असे खमंग असे बेसन लाडू तयार आहेत. मी छोटे वळलेत लाडू. तुम्ही म्हणाल छोटे का? तर माझ्या नातवाची फरमाईश होती, आजी बुंदीचा भाऊ बेसन लाडू पाठव मला. त्याची फरमाईश मी आज पूर्ण केली आहे. खमंग असे तुपातले लाडू बनवले. तर ते लाडू तुम्ही घरी रेसिपी ट्राय करा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन क्लिक करा. हसत रहा, मस्त रहा, स्वस्थ रहा, आनंदी रहा. धन्यवाद.